अण्णासाहेब पाटील महामंडळात मनमानी, मराठा तरुणांचे प्रमाणपत्र नाकारल्याचा आरोप। बोर्ड मीटिंग न घेता नव्या अटी शर्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार नेणार। नरेंद्र पाटील। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजावर गंभीर आरोप झालेत। संचालक विजय देशमुख यांनी बोर्ड मीटिंग न घेता प्रमाणपत्रांसाठी नव्या अटी शर्थी लागू केल्यामुळे ग्रामीण भागातील मराठा समाजातील तरुणांना प्रमाणपत्रे नाकारली जात असल्याचा आरोप आहे। जिल्ह्यानुसार लाभार्थ्यांचा कोणताही ठोस आकडा नसतानाही काही तरुणांवर अन्याय होत असल्याचा दावा करण्यात आलाय। निवडणुकीचे कारण देत LY वापरण्यात आल्याचाही आरोप नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलाय। हा विषय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलंय। तसेच मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या द्वेषी आहेत। त्यांच्या सूचनेनुसार महामंडळाचे MD काम करत असल्याचा दावा करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली असून सोमवारी प्रत्यक्ष भेटीत सविस्तर माहिती देणार असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वाद तीव्र होण्याची शक्यता आहे। काय नेमकं सांगाल की जे तुमच्या महामंडळाचे MD आहेत त्यांच्याकडून काय नेमका त्रास होतोय, अडचणी काय निर्माण केल्या जात आहेत आणि याच्या मागे कोण आहे, काय सांगाल? महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुखांनी जाणीवपूर्वक महामंडळाची बोर्ड मीटिंग न घेता काही प्रमाणपत्रासाठी नवीन अटी शर्ती निर्माण केलेल्या आहेत, ज्याच्यामुळे सामान्य मराठा समाजातला तरुण हा ग्रामीण भागामध्ये उद्योजक होऊ शकत नाही। जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे किती लाभार्थी असले पाहिजेत हा काही निश्चित झालेला आकडा नसतानाही काही मराठा समाजाच्या तरुणांना LY प्रमाणपत्र नाकारण्यात आलेले आहेत। निवडणुकीचं कारण दाखवूनही त्या ठिकाणी LY नाकारण्यात आलेले आहेत। या सगळा हा सगळा जो विषय आहे इतका गंभीर आहे की याच्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मी या ठिकाणी मुद्दा मांडणार आहे। नेमकं काय होतंय, काय केलं जातंय, म्हणजे कोण आहे या मागे, MDच्या मागे असेल असं तुम्हाला वाटतं? वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ मराठा समाजाच्या द्वेषी आहेत। त्यांनी 3 वेळा महामंडळाचा उल्लेख केला, सारथीचा उल्लेख केला, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर निजामांच्या काळात दिलेला आरक्षणाचा उल्लेख केला। एकंदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं माझं खातं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या सूचनेप्रमाणे MD वागतो असं मला पूर्णपणे विश्वास आहे। मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात आणि नेमकं काय याबाबत तुमची सविस्तर कधी चर्चा होऊ शकते आणि काय? निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री व्यस्त होते। काल माझ्याशी फोनवरती चर्चा झाली। त्यांना मी विनंती केलेली आहे की सोमवारी मला वेळ देण्यात यावी। मला विश्वास आहे सोमवारी सकाळी वर्षा बंगल्यावरती त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार। त्यांना काय कागदोपत्री मी दाखवू शकतो की कसे अडथळे निर्माण केले जातात। मला विश्वास आहे की मुख्यमंत्री याच्यामध्ये योग्य तो निर्णय आणि मराठा समाजाच्या पाठी खंबीरपणे ते उभे राहतील।